मुलाच्या नावापुढे आईचं नाव लावता, मग आईची जात का नाही चालत असं म्हणत मनोज जरांगे यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। मुलांच्या नावापुढे आईचं नाव, मग वडिलांचं नाव लावलं जाईल असंही म्हटलेलं आहे। अजित पवार यांनी बारामतीमधल्या एका कार्यक्रमामध्ये हे वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी अजित पवारांच्या या वक्तव्याचा समाचार घेतलाय। संधी दिली, आता परवा आम्ही चौथं महिला धोरण आणलं, आपली आदिती तटकरे तिनंच ते आणलं, आम्ही कॅबिनेटला मान्यता दिली की इथून पुढं अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव। तर तुम्ही पुरुषांनी महिलेच्या नावावर ते घर घेतलं तर त्यांना 5% आम्ही टॅक्स लावतो, 1% सवलत आहे। याचा निर्णय घेतलाय, पण काहींनी ह्यो सुद्धा निर्णय घेतलाय की महिलांचं नाव मुलाच्या पुढं लावा, मुलगा आई आणि वडील लावा, असंही काहींनी म्हणलंय काल। पण काहींना हे लक्षात आहे ना की आईची जात लावा म्हणतो तर काय दुखत आहे। मुलाच्या समोर आईचं नाव लावा काही जण म्हणतात, कालच म्हणलेत काही जण। हे नाही दिसत की मग आईची जात बी लावली पाहिजे मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी। काहींचं तेव्हा तिथं तोंड उघडत नाही।